लोकसभा निवडणूक निकालाआधीच रायगडमधून अनंत गीते बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर असलेला बॅनर सध्या रायगडमध्ये चर्चेचा विषय ठरलाय। रायगडच्या गोरेगाव बस स्थानकावर शिवसैनिक चंद्रकांत यादव यांनी हा बॅनर उभारलाय। अनियमित वीज पुरवठ्यामुळे कुडाळमधील संतापलेल्या ग्राहकांनी अखेर कार्यकारी अभियंत्याला जाब विचारून धारेवर धरले। आंबरड म्हणजे तुमचा जेवढा भाग आहे तुमच्या सोबत ते 7 वाजेपर्यंत थांबणार, तुमच्या टीम बरोबर, तुमच्या इतर गावाचे सरपंच आणि इतर जे ते सांगतोय की ही सगळे यांच्या बरोबर थांबा। त्यांची जी मेंटेनन्सची जी टीम आहे, क्रेन पाहिजे तर क्रेन, तुम्ही सगळे तुमची लवाजमा घेऊन जावा। आजच्या दिवसापुरती तुम्ही जाण्यापूर्वी एक चांगलं काम होईल। कोकणातून मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईकडे परतू लागल्याने सध्या कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांना गर्दी दिसून येते। त्यातच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सोडण्यासाठी रिक्षा व्यावसायिक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतायत अशा तक्रारी प्रवासी वर्गातून होत आहेत। मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उषा चोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला। यावेळी सुशील साईकर, डॉक्टर कदम, डॉक्टर शेखर वानखेडे आदी वैद्यकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। बरेचदा वेगवेगळे आजार किंवा कॅन्सर सारख्या आजारांना सामोरे जाते आणि त्याचा एकटा जेव्हा माणूस तंबाखू खात असतो तेव्हा त्याचा अख्खा परिवार त्याचा बाधित होतो। जेव्हा माणसाला वाटते अरे मी एक सिगारेट पितो तर माझ्या परिवाराला काय होणार आहे, पण त्या सिगारेट जेव्हा पित असतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम म्हणजे दूर की समोरच्या मुलाच्या तोंडात सारखा असेल त्या मुलालाही कॅन्सर होतो। लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार असल्याने गोव्यातील सर्व शाळा 4 जून ऐवजी 5 किंवा 6 जून पासून सुरू कराव्यात अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे दुर्गादास कामत यांनी केली आहे। एकेडमिक जो शेड्यूल असो पयलीं ठरिल्लो आसता, इलेक्शन म्हणटे एक 4 महिन्या पयलीं डिक्लेअर जाता। सो आता एक क्लॅश जाता कितें 4 तारखेक जुनाच्या म्हणजे साऊथ गोंयचे, नॉर्थ गोंयचे लोकसभेचे म्हणलं जाता की कावंटींग, आतां त्याच दिसा एकेडमिक इयर सुरू जाता। आता कितें हांगा क्लॅश आसा, खुबश्यो टिचऱ्यो तेच्या इलेक्शन ड्युटेक आसात, कावंटिंगेक आसात। सो सेम डे स्कूल स्टार्ट करप हे गणित बरोबर बसना। सो आमी सरकारा कडेन डिमांड करतात, मुख्यमंत्र्या कडेन जो एज्युकेशन मिनिस्टर जावन आसा की हे 5 नाजाल्यार 6 तारखेक डिफर करचे स्कूल रिओपनिंग, आनी 5 दिसा जाल्यार कारण भुरग्यांक जेन्ना स्कूल स्टार्ट जाता त्या दिसाक इनकन्विनियंट जावपा जायना। वर्साची सुरवात जी म्हणटी बरी जावंक जाय। सो 4 तारखेक जेन्ना कावंटिंग आसा सगळी धांवपळ आसतली त्या दिसा। सो जे हे म्हणटा आमी रिओपनिंग ऑफ स्कूल हे 5 नाजाल्यार 6 तारखेक करचे म्हणून हो आमचो एक सरकारा कडेन मागणी आसा। उरणच्या कोपरोली चौकातील एका सँडविच दुकानाला मंगळवारी दुपारी आग लागून सर्व साहित्य जळून खाक झालंय। आगीमुळे गॅस सिलेंडरचाही स्फोट झालाय। अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा अंदाज आहे। संपूर्ण दुकान बेचिराग झाल्याने दुकान मालकाने मदतीचे आवाहन केले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।